समर्थ जीवनबोध या चॅनलवरील आजच्या या अत्यंत विशेष आणि सखोल चिंतनात सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत अलौकिक आणि गूढ अशा विषयावर संवाद साधणार आहोत. आजचा आपला मुख्य विषय आहे श्रीमद दासबोध हा महान ग्रंथ. या ग्रंथातील पहिल्या दशकाचे म्हणजेच स्तवननाम दशकाचे आपण मनन करत आहोत. त्यातील समास 7वा, ज्याचे नाव आहे कवीश्वर स्तवननाम, यावर आज आपला हा संवाद केंद्रित असेल आणि हा या सखोल चिंतनाचा पहिला भाग आहे. आजच्या या भागाचा मुख्य उद्देश आणि विषय अतिशय स्पष्ट आहे. मानवी जीवनात आपण जे दोन भिन्न प्रकारचे आनंद अनुभवतो, एक म्हणजे बाह्य गोष्टींमुळे मिळणारे क्षणिक सुख आणि दुसरे म्हणजे आपल्या आतून निर्माण होणारे दीर्घकाळ टिकणारे आंतरिक समाधान. यातील फरक आपण आज समजून घेणार आहोत. नक्कीच. याचबरोबर दासबोधातील कवी या शब्दाचा जो अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक अर्थ समर्थांनी सांगितला आहे, तोही आज आपण उलगडणार आहोत. मला पडलेला अत्यंत मूलभूत प्रश्न असा आहे की मानवी मन हे नेहमीच सुखाच्या शोधात सतत धावत असते. आपण सगळेच आनंदासाठी धडपडत असतो. पण अनेकदा असं होतं की आपण खूप कष्ट करून जे सुख मिळवतो ते मिळाल्यानंतरही आत कुठेतरी एक प्रकारची पोकळी, एक रिकामेपणा जाणवतोच. असं नक्की का होतं? आपण जे सुख अनुभवतो त्याच्या प्रकारांमध्ये खरोखरच काही मूलभूत फरक आहे का? हा अत्यंत सखोल आणि मानवी अस्तित्वाच्या मुळाशी जाणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर समजून घेणे म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा पाया समजून घेणे होय. आजचं हे सखोल चिंतन मुख्यत्वे याच फरकावर आधारित आहे. बघा, मानवाला प्रामुख्याने दोन प्रकारचे सुख अनुभवायला मिळते. पहिला प्रकार म्हणजे बाह्य गोष्टींमुळे मिळणारे क्षणिक सुख. हे सुख आपल्याला पैशातून, समाजात मिळणाऱ्या प्रतिष्ठेतून किंवा नवनवीन भौतिक वस्तूंमधून मिळते. हो. जेव्हा या बाह्य गोष्टी आपल्याला प्राप्त होतात तेव्हा आपल्या मेंदूत डोपामिन नावाचे रसायन अतिशय वेगाने वाढते. शरीरात आणि मनात एक प्रकारचा अचानक उत्साह निर्माण होतो. आधुनिक मानसशास्त्रात याला हिडॉनिक प्लेजर असे म्हटले जाते. हे सुख खूप तीव्र असते, हे नक्की, पण त्याची सर्वात मोठी मर्यादा ही आहे की ते अतिशय अल्पजीवी असते. काही काळाने त्या सुखाची सवय होते, त्याची तीव्रता कमी होते आणि मग आपलं मन पुन्हा एखाद्या नवीन अधिक मोठ्या सुखाच्या शोधात धावू लागतं. ही एक न संपणारी शर्यत आहे जी शेवटी माणसाच्या हातात फक्त रिकामेपणाच देते, कारण बाह्य गोष्टी कधीच शाश्वत नसतात. ही शर्यत खरोखरच कधी न संपणारी आहे. मग आनंदाचा दुसरा प्रकार कोणता आहे, जो खऱ्या अर्थाने हा रिकामेपणा भरून काढतो? दुसरा प्रकार आहे आपल्या भावनांमधून येणारे आंतरिक समाधान. हे समाधान कोणत्याही बाह्य वस्तूवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसते. जेव्हा आपल्या आत प्रेम, करुणा, कृतज्ञता आणि शांतता यांसारख्या अत्यंत शुद्ध भावना निर्माण होतात, तेव्हा आपले शरीर आणि मन एका वेगळ्याच पातळीवर स्थिर होते. जेव्हा आपण आतून समाधानी असतो तेव्हा आपला श्वास आपोआप शांत होतो आणि शरीर खऱ्या अर्थाने रिलॅक्स होते. मनावरचा जो एक न दिसणारा ताण असतो तो पूर्णपणे नाहीसा होतो. हा जो आनंद आहे तो आपल्या आतूनच निर्माण होत असल्यामुळे तो अत्यंत टिकाऊ असतो. बाह्य सुखाची मर्यादा आणि आंतरिक समाधानाची खोली आता खऱ्या अर्थाने स्पष्ट झाली. पण या मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाचा दासबोधातील कवेश्वर स्तवन याच्याशी नेमका काय संबंध आहे? समर्थ रामदास स्वामींनी या समासात नक्की कोणाचे स्तवन केले आहे? तिथेच या महान ग्रंथाचे खरे गूढ आणि सौंदर्य दडलेले आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील या दशकात ज्यांची स्तुती केली आहे ते भौतिक जगात वावरणारे, कागदावर कविता करणारे सामान्य कवी नाहीत. अच्छा. हो, हे आपण अतिशय स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे. आपल्या अंतर्गत असणाऱ्या ज्या अत्यंत शुद्ध आणि सात्विक भावना आहेत त्या म्हणजे कवी. बापरे, म्हणजे आपल्या आंतरिक भावनाच कवी आहेत? अगदी बरोबर. कवी हा जसा शब्दांची निर्मिती करतो तसेच आपल्या आतील भावना या आपल्या जीवनातील विचारांची आणि शब्दांची सतत निर्मिती करत असतात. त्यामुळे कवेश्वर स्तवन म्हणजे खऱ्या अर्थाने मानवाच्या आतील त्या शुद्ध भावनांचे केलेले स्तवन आहे. हे खरोखरच अद्भुत आहे. कवी म्हणजे आपल्या आतील भावना हा दृष्टिकोन पूर्णपणे नवीन आहे. या नवीन दृष्टिकोनातून आता प्रत्यक्ष ओव्यांचे अर्थ समजून घेण्याची उत्सुकता खूप वाढली आहे.
समर्थ या आतील कवीची स्तुती करताना पहिल्या ओवीत नक्की काय सांगतायत? आपण पहिली ओवी अतिशय शांत मनाने ऐकूया. आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर, वेदावतारी. या ओवीचा सरळ शब्दशः अर्थ असा आहे की आता आपण त्या कवींना वंदन करूया जे या शब्दांच्या जगाचे साक्षात ईश्वर आहेत किंवा जे वेदांचे अवतार असलेले प्रत्यक्ष परमेश्वरच आहेत. गूढ अर्थ असा की कवी म्हणजे आपल्या आतील भावना. ह्या भावनाच खऱ्या अर्थाने शब्दांना जन्म देतात. जर आपल्या कोणतीही भावना नसेल तर आपल्या तोंडातून बाहेर येणारे शब्द पूर्णपणे निर्जीव आणि कोरडे असतात. खरंय. याचा आध्यात्मिक आणि मानसिक निष्कर्ष असा आहे की आपल्या शुद्ध भावना हाच आपला खरा ईश्वर आहे, तोच आपला मार्गदर्शक आहे. याच भावना आपल्याला परमेश्वराशी जोडतात. आजच्या आधुनिक जीवनात आपण हे कसे अनुभवू शकतो? आधुनिक जीवनात जेव्हा आपण अत्यंत प्रेमाने किंवा कृतज्ञतेने कोणाशी संवाद साधतो तेव्हा आपले ते साधे शब्दही समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला थेट भिडतात. कारण त्या शब्दांमागे त्या शुद्ध भावनेची म्हणजे एका खऱ्या फिलिंगची प्रचंड ताकद असते. भावना नसलेले नुसते शब्द कधीच मनाला स्पर्श करू शकत नाहीत. शब्दांमागे जर भावना नसतील तर ते शब्द पूर्णपणे अर्थहीन वाटतात, हे अगदी खरंय. पण मग केवळ शब्दांपुरतंच या भावनांचं काम मर्यादित आहे का? ज्ञान किंवा कलेचा या आंतरिक भावनांशी काही संबंध आहे का? पुढची ओवी काय सांगते? हा अत्यंत योग्य प्रश्न आहे. आपण पुढची ओवी आधी शांतपणे ऐकूया. नक्कीच. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन येथार्थ होईये. या ओवीत समर्थ म्हणतात की हे कवी म्हणजेच ज्ञानदेवता सरस्वतीचे मूल स्थान आहेत. ते विविध कलांचे खऱ्या अर्थाने जीवन आहेत आणि सर्व प्रकारच्या शब्दांचे ते खरे निवासस्थान आहेत. आपल्या ज्या आंतरिक भावना आहेत तेच खऱ्या ज्ञानाचे आणि सर्व प्रकारच्या कलांचे उगमस्थान म्हणजेच सोर्स आहे. यावरून आध्यात्मिक निष्कर्ष असा निघतो की कोणतीही कला किंवा कोणतेही ज्ञान जर ते भावनांशिवाय असेल तर ते पूर्णपणे कोरडे असते. भावनाच कोणत्याही कलेला जिवंतपणा देतात. आजच्या काळात आपण पाहतो की एखादं मशीनही हुबेहूब चित्र काढू शकतं. ते तांत्रिकदृष्ट्या म्हणजे टेक्निकली अतिशय अचूक असतं. पण एखादा चित्रकार किंवा गायक तंत्राच्या बाबतीत कितीही हुशार असला तरी त्याच्या सादरीकरणात जर फिलिंग नसेल तर ती कला ऐकणाऱ्याला आतून स्पर्श करत नाही. कलेत जीवोतण्याचे एकमेव काम या आंतरिक भावनाच करत असतात. हे उदाहरण खूपच समर्पक आहे. तंत्र कितीही उत्तम असलं तरी फिलिंगशिवाय ती कला हृदयापर्यंत पोहोचत नाही. मग माणसाला जीवनात जे यश मिळतं किंवा कीर्ती पसरते त्यात या आंतरिक भावनांचा वाटा असतो का? नक्कीच असतो. ही पुढची ओवी यशाची आणि कीर्तीची व्याख्या अधिक स्पष्ट करते. आपण ती ओवी पाहूया. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगद्देश्वराचे महत्व, नाना लागवे सत्कीर्तीस्तव निर्माण कवी. याचा सरळ अर्थ काय होतो? कवी हे मानवी पुरुषार्थाचे म्हणजेच यशाचे खरे वैभव आहेत. तेच ईश्वराचं महत्त्व पटवून देणारे आहेत आणि जगात अत्यंत चांगली कीर्ती निर्माण करण्यासाठीच या कवींची निर्मिती झालेली आहे. आणि याचा गूढ अर्थ कसा समजून घ्यायचा? मानवी जीवनातील जे खरे यश आहे आणि ईश्वराची जी खरी ओळख आहे ती केवळ आणि केवळ आपल्या शुद्ध आणि सात्विक भावनांमधूनच आपल्याला प्राप्त होऊ शकते. आध्यात्मिकदृष्ट्या पाहिले तर आपल्या मनातील चांगल्या निस्वार्थ भावनाच माणसाला सत्कर्माकडे घेऊन जातात. आणि जेव्हा माणूस असे सत्कर्म करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याची जगात सत्कीर्ती म्हणजेच गुड रेप्युटेशन निर्माण होते. म्हणजे केवळ प्रसिद्धी आणि खरी कीर्ती यात फरक आहे. अगदी बरोबर. समाजात असे अनेक लोक आहेत जे पूर्णपणे निस्वार्थ भावनेने अत्यंत कंपॅशनेट होऊन समाजासाठी काम करतात. त्यांची कीर्ती आपोआप खूप मोठी होते. तिथे त्यांचा पैसा नाही तर त्यांच्या आतील त्या भावनेचा विजय असतो. निस्वार्थ भावनेतून केलेली कृतीच माणसाला खरी ओळख मिळवून देते. पण जीवनात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा आपल्यासमोर प्रचंड मोठी अडचण उभी असते. अशा कठीण प्रसंगात या भावना आपल्याला कसा मार्ग दाखवतात? हा प्रश्न आपल्याला चौथ्या अत्यंत महत्वाच्या ओवीकडे घेऊन जातो. ही ओवी भावनांच्या खोलीवर प्रकाश टाकते. आपण ती शांतपणे ऐकूया. की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. समर्थ म्हणतात की हे कवी शब्दांच्या अमूल्य रत्नांचा एक अथांग सागर आहेत. ते मुक्त अशा सुंदर मोत्यांचे जणू सरोवरच आहेत.
आणि मानवी बुद्धीची एक मोठी खाण आहेत. याचा अर्थ भावना खूप खोल असतात असं म्हणायचे का? अगदी. आपल्या मानवी भावनांचा तळ हा अत्यंत खोल असतो, अगदी एखाद्या अथांग सागरासारखा. जेव्हा आपला भावनांचा तळ शांत असतो तेव्हा त्या शांत आणि खोल तळातून जे विचार वर येतात ते विचार एखाद्या मोत्यासारखे अत्यंत अनमोल असतात. जेव्हा मन पूर्णपणे शांत असते तेव्हाच आतून खऱ्या शहाणपणाचे मोती बाहेर येतात. बुद्धीला योग्य आणि अचूक दिशा देण्याचे काम केवळ या शुद्ध भावनाच करत असतात. म्हणजे कठीण प्रसंगात याचा नक्की कसा उपयोग होतो? आपल्या जीवनात असे कठीण प्रसंग येतात जिथे आपले सगळे पर्याय संपलेले असतात. केवळ लॉजिक किंवा तर्क तिथे अजिबात उपयोगी पडत नाही. हो, अनेकदा असं होतं. अशा वेळी आपल्या आतून जो एक गट फिलिंग येतो, आपल्या शांत मनातून जो एक आतला स्पष्ट आवाज येतो, तो आपल्याला अचूक मार्ग दाखवतो. तो मार्ग बुद्धीने नाही तर आपल्या आतील भावनांनी दाखवलेला असतो. खरोखर जेव्हा बाह्य लॉजिक संपतं तेव्हा आतून येणारा तो शांत आवाजच आपल्याला तारतो. भावनांची एवढी प्रचंड खोली या 4 ओव्यांमधून अत्यंत सुंदररित्या स्पष्ट झाली आहे. होय. आणि म्हणूनच आपण आजच्या या पहिल्या भागाचे एका अत्यंत शांत निष्कर्षात रूपांतर करूया. आजच्या या संपूर्ण चिंतनाचं सार हेच आहे की खरा आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद हा बाह्य जगातील यशावर अवलंबून नसतो, तो पूर्णपणे आपल्या आंतरिक अवस्थेवर अवलंबून असतो. समर्थ रामदास स्वामींनी अत्यंत कुशलतेने आपल्या आतील या सूक्ष्म भावनांना कवी ही उपमा दिली आहे. हा आतील कवीच आपल्या विचारांचे आणि अंतिम शहाणपणाचं सुंदर जग सतत घडवत असतो. अगदी बरोबर. म्हणूनच आज एक विचार आपण सर्वांनी नक्की करावा. दिवसातून थोडा वेळ शांत बसून पहावे की आपल्या स्वतःच्या आत नक्की कोणत्या प्रकारचा कवी बसला आहे. आपण कोणत्या भावना जाणीवपूर्वक जपत आहोत आणि त्या भावना आपल्या रोजच्या जीवनात कोणते शब्द आणि कृती निर्माण करत आहेत. हा विचार खरोखरच स्वतःच्या आत खोलवर डोकावून पाहायला लावणार आहे. नक्कीच. पुढच्या भागात आपण कवेश्वर स्तवननामातील उर्वरित ओव्यांचे असेच अत्यंत सखोल आणि शांत चिंतन करणार आहोत. तोपर्यंत आपण सर्वांनी आपल्या आतील त्या शांत आणि शुद्ध भावनांच्या सरोवराशी जोडलेले राहण्याचा प्रयत्न करूया. सर्वांना खूप खूप शांती आणि समाधान लाभो. पुन्हा भेटूया या चिंतनाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत शांत रहा आणि आपल्या आतील कवीचे शब्द ऐकत रहा. नमस्कार.